संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। आता क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या विषयाला घेऊन मागणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांचं आंदोलन देखील सुरू असल्याचं आपण पाहतोय। पण आता त्यांच्या मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी जी होती की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ही मागणी जी ती मान्य झाल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, काय माहिती याबद्दल? विशाल, संतोष देशमुख हत्या प्रकरण मागच्या 3 महिन्यांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेले आणि या संदर्भात ज्या पद्धतीनं तपास सुरू होता, चौकशी सुरू होती, आरोपींना अटक झाली खरी, मात्र आरोपींची कोणत्याही पद्धतीनं सुटका होऊ नये यासाठी कुठे ना कुठे संपूर्ण काळजी जी आहे ती घेण्यात होती आणि त्याचसाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी ही मागणी एकंदरीत बघितलं तर अखेर ही मागणी जी आहे ती मान्य झालेली आहे आणि त्यामुळं येत्या काळात ज्या पद्धतीनं उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे या संपूर्ण प्रकरणाची बाजू मांडतील, तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट बाळासाहेब कुले हे देखील वकील क्षेत्रातलं एक मोठं नाव, यांची विशेष सहकारी सहाय्यक वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दोन्ही मागण्या अतिशय महत्वपूर्ण मागण्या वारंवार या कुटुंबियांकडून करण्यात येते आणि खास करून भाजप नेते आणि आमदार सुरेश धस यांच्याकडून देखील याची मागणी आणि तितकाच पाठपुरावा जो आहे तो वारंवार घेण्यात येत होता। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे। राज्याचा विधी व न्याय विभाग हा देखील मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीत येतो आणि त्याच विभागाकडून या दोन्ही वकिलांची नियुक्ती जी आहे करण्यात आली आहे। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल। उज्ज्वल निकम यांच्या यापूर्वीचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या केसेसमध्ये निकाल लावण्यामध्ये, केवळ निकाल नाही तर आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे। मग त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे। या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती। आज मागणी पूर्ण झाली आहे, तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे। मात्र आता कुठेतरी या आंदोलनाला यश येते आणि पहिली मागणी जी आहे ते सरकारने उच्चस्तरीय पातळीवरून आता ही मान्य केली असं वाटतंय का, आणि आता पुढे आंदोलन कसं असणार? नाही, तसंच समजावं लागेल। काल आंदोलन सुरू झालंय आणि आज ही मागणी मान्य केली आहे, म्हणजे हे आंदोलनाचाच भाग आहे किंवा आंदोलन झाल्यानंतरच ही गोष्ट कुठेतरी जी काही प्रोसेसमध्ये होती ती पूर्णत्वास गेली असं म्हणलं तरी चालेल। आतापर्यंतचा इतिहास आहे की पहिल्यांदा आपण 2 दिवस रस्त्यावरती गावकरी बसले, त्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर टाकीवरती चढून तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला आणि आज आपण तिसऱ्यांदा बघतो की जिथे अन्नत्याग आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली। याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही। आम्ही देखील तर तयार आहोत। जर आंदोलन करून सगळ्या मागण्या मान्य किंवा आरोपींना फाशीपर्यंत जे आम्हाला काही रस्त्यावर उतरून करावं लागेल किंवा कुठलीही बाजी द्यावं लागेल जीवाची, तरी आम्ही त्याला मागे पुढे बघणार नाही आणि आमची भूमिका ही अशीच राहील। फक्त एक आहे की शेवटला आम्ही जे मागतोय ते न्याय मागतोय, न्यायाव्यतिरिक्त आम्ही दुसरी कुठलीही मागणी करत नाही। या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला जे काही आंदोलनाचं पावित्र्य घ्यावं लागत आहे वारंवार ते आम्ही घेऊ। त्याच्याविषयी आमचं काही जे आत्मक्लेश आहे आमचा तो आम्ही करू आणि या पुढेही जे काही याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत जे काही आंदोलन करावं लागतील, जे काही रस्त्यावर उतरावं लागेल ते आम्ही त्याच्यात कुठेही कसूर पडू देणार। 7 मागण्या या सगळ्या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत, त्यातली एक मागणी पूर्ण झाली। किती मागण्या पूर्ण झाल्यावर आंदोलन कसं, तुमची भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका काल SP साहेबांना जे फोन केला होता त्यांच्या संबंधित काही ज्या मागण्या आहेत त्याच्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आता शिष्टमंडळ आणि जे गावकरी आहे ते बसून ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यात शॉर्ट आउट करतील की कुठल्या मागण्याविषयी आपल्याला ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या शॉर्ट आउट करून त्यावर काय म्हणजे पुढून प्रक्रिया चालू आहे या संदर्भात ते विचार करतात। पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केली, काय त्यांचं एकूण प्रशासनातर्फे म्हणणं होतं? कदाचित या सगळ्या चर्चेनंतर आपण तरी सुद्धा अन्नत्याग आंदोलनावरती ठाम हे आंदोलन तर आपलं चालू आहे, चालूच राहणार आहे, परंतु ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या 7 त्या मागण्यासंदर्भात ही एक मागणी झाली। परत आरोपी पकडण्यासंदर्भातली एक मागणी आहे। ही केस अंडर ट्रायल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी यासाठी एक मागणी आहे आमची आणि बाकी ज्या काही 2-3 मागण्या आहेत या पोलीस प्रशासनाशी संबंधित आहेत, त्यावर त्यांनी काल आमच्याशी चर्चा केलेली आहे SP साहेबांनी। आत्ता
गावकरी आणि जे काही शिष्टमंडळ आहे ते चर्चा करून पुढील काय आम्हाला निर्णय घ्यायचा ते आम्ही घेऊ. आता जे निकम यांची नियुक्ती झाली त्याकडे कसं पाहता? सकारात्मक पाऊल उचलतंय शासन तुमच्या सगळ्या मागण्यांवर? सरकारचा आभार मानाल काय? नाही, आपण आभार मानण्यापेक्षा आपण मागणी केलेली आहे आणि त्यांना पण न्यायाच्या भूमिकेत जे शब्द दिलेले मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या संदर्भातच एक पाऊल आहे हे, असं आम्ही समजू. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे कसं बघता? कारण हे तेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यांनी सभागृहामध्ये आपल्याला आश्वासित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही, किंबहुना त्या संदर्भातली कडक कारवाई करू असं म्हटले होते आणि तेच आता मुख्यमंत्री ट्विट करतायत किंवा सांगतायत की उज्ज्वल निकम जे महत्वाचे विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात होते. त्यांनी दिलेल्या शब्दावरच आपण आजपर्यंत आहेत. आपण काल देखील आंदोलनाला बसण्याच्या अगोदर मी काय बोललो होतो तुम्हाला की आपला कुणालाही त्रास द्यायचा मानस नाही, आपण कुणालाही त्रास देणार नाही. जो आत्मक्लेश आहे तो आपण स्वतः करून घेणार आहोत आणि हे जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकील साहेबांची त्याचं स्वागत आहे आणि आम्हाला आमची एकच भावना आहे की कुठेही कसूर न पडू देता आम्हाला न्याय द्या. न्यायाच्या भूमिकेत जसं तुम्ही आजपर्यंत राहिला आम्हाला अपेक्षित जसं आहे तसं तुम्ही शेवटपर्यंत राहा असे आमचे प्रमुख. पोलीस अधिकारी देखील तुम्हाला आता भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते. काय त्यांनी निरोप दिलाय? कोणी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊ शकतात? SP साहेबांना जे काही मला काल फोनवर बोलणं झालं त्या संदर्भात जे पत्र दिलं होतं PI वैभव पाटील साहेबांनी, त्यांचं म्हणणं असं आलं होतं की ह्या सगळे जे तुमचे इन्व्हेस्टिगेशन काही राहिलेले आहेत, ज्या उणीवा आहेत त्या तुम्ही कधीपर्यंत देणार आहेत. तर मी त्यांना सांगितलं की मला 2 दिवसाचा वेळ द्या, म्हणजे व्यवस्थित ड्राफ्ट बनवून मी त्यांना देईन. मग त्याची माहिती म्हणजे घेण्यासाठी त्यांना कालावधी दिला जाईल किंवा त्यांनी एक 4-8 दिवसामध्ये आम्हाला ती सगळी माहिती देतील. आणि ह्याच्यात काही जे सुरुवातीपासून ज्या चुका झालेल्या आहेत, चुका म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी दाखल केली असती केजच्या PI साहेबांनी तर हे पुढील कुठलाही प्रकार घडला नसता, परंतु त्यांना तसं न केल्यामुळे या सगळ्या घटना पुढच्या घडल्या. अशा काही प्रकारचं जे आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही तिथं पोहोच करणार आहोत. बाळासाहेब कोले यांना सुद्धा विशेष सहाय्यक वकील म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे 2 पातळीवरती जे मागणी आपली होती उज्ज्वल निकम हे याचं विशेष काम बघतील आणि त्यानंतर सहाय्यक म्हणून बाळासाहेब कोले हे काम बघणार आहेत. नाही, आता त्या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल की म्हणजे कसं याकडे आपण बघायला पाहिजे किंवा आपल्याला काय योग्य आहे किंवा समजा अतिरिक्त भार दिल्यावर काही इकडे याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात किंवा प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपल्याबरोबर आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया. अंजली दे, आपण बघतोय आता या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कसं बघता आपण याकडे? कसं आहे की फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची जी एक मीटिंग झाली होती त्याची बातमी देखील आपण सगळ्यांनी ऐकली होती. त्याला कमीत कमी 2.5 महिने झाले आणि त्यानंतर त्याच्यावर आपण काहीच ऐकत नव्हतो. मध्यंतराच्या काळात मी थोडीशी निगेटिव्ह होते कारण उज्ज्वल निकम यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी एकदा धनंजय मुंडे यांची बेलचं ऍप्लिकेशन त्यांनी हिअर केलं होतं, म्हणून कायद्याच्या भाषेत खरं तर त्यांनी रिक्यूज करणं गरजेचं होतं. पण कसं झालंय की वकील म्हणून उज्ज्वल निकम अतिशय कॉम्पिटंट आहेत. ते प्रत्येक गोष्ट अतिशय मुद्देसूद मांडतात, त्यामुळे वकील म्हणून त्यांच्यावर शंका घेण्याचं काहीच कारण नाहीये. आणि देशमुख कुटुंबाला स्पेशली धनंजय देशमुख यांना कुठच्याही परिस्थितीत उज्ज्वल निकम हवे होते. त्यांची आत्ताच्या आंदोलनाची तशी मागणी देखील होती आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे त्याचं खरंच सगळ्यांनीच स्वागत करायला पाहिजे. 2.5 महिने घालवले या गोष्टीसाठी आणि त्या आंदोलन केल्यानंतर अपॉइंटमेंट झाली तरी असो त्याचं स्वागत हे केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेला उशीर झाला असं तुम्हाला वाटतं का? प्रचंड उशीर झालाय. म्हणजे जसं आपण तुम्ही ती बातमी काढून बघा, कमीत कमी 2.5 महिने झाले असतील या गोष्टीला आणि 2.5 महिने नुसती जर नियुक्तीला लावत असतील तर तुम्ही विचार करा त्यांना न्याय मिळायला आणि किती दिवस लागतील. पण तरी असो उज्ज्वल निकम कॉम्पिटन्स वाईज तर कोणीच म्हणू शकत नाही की ते उत्तम वकील नाही आहेत. त्यामुळे खात्री आहे की ते योग्य तो लढा देतील, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजपचे आमदार सुरेश धस आपल्याबरोबर आहेत. सुरेश धसजी, हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे. अखेर आता या अन्नत्याग आंदोलनामधली जी एक मागणी होती की विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती नियुक्ती करण्यात आली. काय आपली प्रतिक्रिया? सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार मानेल की ही मागणी देशमुख कुटुंबियांची, मसाजोगकरांची, तमाम जनतेची होती. ती माझ्या पत्रावरती मी केली होती आणि साहेबांनी त्याला मंजुरी दिलेली आहे. आणि विशेषतः
माननीय उज्ज्वल निकम साहेब यांनी स्वतः कन्सेंट या केसमध्ये लढण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो, मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री या केसमध्ये 100% आमच्या देशमुख कुटुंबियाबरोबर आणि जनतेबरोबर आहेत हे, आणि त्यांच्या प्रत्येक पॉझिटिव्ह निर्णयामुळे आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहोत. पण आता यापुढे आपण कशा पद्धतीने हा सगळा विषय जो आहे तो आपण लावून धरणार आहात? काय झालं पाहिजे असं तुम्हाला अपेक्षित आहे? नाही, ऑन रेकॉर्ड आता जे तपास जो आहे तसा तपास आता जवळजवळ 70% गेलेला आहे, आणखी 30% राहिलेला आहे. आणि जे काही मदत करणारे लोक आहेत त्यांची पण चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आता मस्साजोगकरांची आहे. त्यातलाही मार्ग हा आता 1-2 दिवसाच्या आत निघून जाईल. पण मग या सगळ्यात आकाचं काय करायचं? आका गेला ना आता आकाचं काय? आका आता जाणार वरती. पण मग योग्य दिशेने तपास सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, तपास योग्य दिशेनं आहे यासाठी वरती आमचा पूर्ण भरोसा आहे. बसवराज तेली साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, अगदी DYSP गुजर साहेबापर्यंत पाटील साहेब आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, त्या सगळ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये एक प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे, ती अजूनही 7वा आरोपी पकडला गेलेला नाहीये, त्याची अटक झालेली नाहीये, तो म्हणजे संतोष आंधळे. मध्ये मी पाहिलेलं आहे की एखादा आरोपी असा बाजूला राहतो, राहून किती दिवस राहील ते बी सापडत, पळण्याचा प्रयत्न करतोय तो, सापडेल तो आरोपी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सुरेश धस यांनी याबद्दल प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. या नियुक्तीवरती त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही मस्साजोगमध्ये सुरू असणारा अन्नत्याग आंदोलनाची थेट दृश्य आपण बघतोय, ज्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, शिवाय संतोष देशमुख यांची मुलगी ती देखील आणि त्यांच्या मातोश्री ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले. सगळा परिवार जो आहे तो या आंदोलनात बसलेला आहे आणि शिवाय मस्साजोगमधले ग्रामस्थ देखील या सगळ्या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण बघतोय.